प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माता तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी कपतित तैसा मी एक पतित वरी तुझा मुद्रांकित परीचा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवडे आवो चालवी अपुल्या पाडे चालवी आपल्या पाडे ऐसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बाप रुक्मा देवी वरुदा अंभाळावे अपुल्या ब्रिदा तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्लोक नंबर 23. तम विद्यात दुःख संयोग योगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्ये योगो निर्विघ्न चेतसा जया सुखाच्या गोडी मग आरतीची सेची सोडी जया सुखाची गोडी मग आरतीची सेची सोडी संसाराची गोडी मग तोंडी गुंतले जे संसाराची तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे
ते अभ्यासी योगे सावयव देखावे लागे. देखिले तरी अंगे होई जे लगा देखिले तरी अंगी होई जे लगा. बघा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना जया सुखाची गोडी. कारण काल सांगितलं मेरू पासोनिया थोरे देह सुखाचे नि डोंगरे. मेरू पर्वतापेक्षा सुख देहात निर्माण होतं, त्याला योग म्हणतात. चित्त महासुखी पहुडलिया चिवूची नाही, काल वरच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे. आता सांगतायत त्या सुखामुळे काय होतं. जे इंद्रिय आहेत जे बाधक ठरतात, परंतु ज्या इंद्रियांना एकदा त्या सुखाची गोडी लागली, कोणत्या? आत्मसुखाच्या, योग सुखाची. जया सुखाची या गोडी मग आरतीची सेची सोडी. आर्त म्हणजे अपेक्षा, तृष्णा. एकदा का आत्मस्वरूपाच्या सुखाची गोडी लागली, योग सुखाच्या गोडी लागली, की संसारिक ज्या तृष्णा आहेत त्यांची अपेक्षा सोडून द्या. संसाराची तोंडी गुंतले जे संसाराच्या तोंड्यामध्ये गुंतल्या होत्या, काय हो? आर्थ, अपेक्षा, तृष्णा, त्यानं सोडून दिल्या महाराज. जे योगाची बरव संतोषाची राणी. संतोष म्हणजे आनंदाची राणी. राणीचं जे प्रांगण असतं ना राजाच्या, ते किती आनंदानं भरलेलं असतं, संतोषानं भरलेलं असतं. इथं सांगतायत माऊली, आनंदाची राणी, आनंदाच्या राणीचं प्रांगण अंतःकरणाला मिळतं, त्याला योग म्हणतात. आणि हे कशा? ज्ञानाची जाणीव जयाला. ज्ञानानं ज्ञानी ज्यासाठी झालाय तो म्हणजे योग. ते सुख मिळवण्यासाठी ज्ञानी व्हावं. नाहीतर व्यावहारिक जीवनातलं ज्ञान, ज्याला लोक चातुर्य म्हणतात, ते तृष्णा मिळवतं. काय मिळवतं? तृप्ती मिळवण्यासाठी ज्ञान असावं. ज्ञानाची जाणीव जया लागे. कारण व्यावहारिक जीवनामध्ये व्यावहारिक संसाधनं पाहिजेतच, श्रीमंती पाहिजेच, परंतु जे तृष्णेला जन्म देते ती सुखाची राणीव सेज देऊ शकत नाही, सुखाची तृष्णाच देते. त्यामुळे या ठिकाणी माऊली म्हणतायत, ज्ञानाची जाणीव जया लागे. त्या योग सुखा लागीच ज्ञानाची जाणीव आहे, जे ते अभ्यासिलेनी योगे सावयव देखावे लागे. देखिले तरी अंगे होई. ते अभ्यास केल्यानंतर योग अवयवांनी स्पष्ट दिसतो, अवयवांसहित स्पर्श होतो. आणि एकदा का योग दिसला इंद्रियांना, इंद्रियांना आता योगाशिवाय काही आवडत नाही महाराज. आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो, योगीच होतो. त्यानंतर संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा नाशयेत मनसैवेन्द्रिय ग्रामं विनीयम्. तरी तोची योगू बापा ऐके परी आहे सोपा. तरी तुझी बापा एक परी सोपा. तरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची आधारणी देखे.
हा विषयाते निमालिया ऐके ऐके इंद्रिये मनाची धारिणी त्याचे तरीही घालोनी मुखे जीवित्वासी तरी तरी घालून मुखे जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी ऐसे वैराग्य वैराग्य हे करे तरी संकल्पाची वारी तुके घृतीची आधवळारी बुद्धी नांदे सुखे धृती बुद्धी नांदे बघा अत्यंत सुंदर उभ्या आहेत. माऊली सांगतायत तरी तोच योगू बापा, तो योग तोच जो एवढं सुख देतो, दुसरा नाही तोच योग. अर्जुन ऐक, ऐके परी ऐक परी आहे सोपा. एवढं सुख देणारा असून सुद्धा कसा आहे? सोपा आहे. पण कधी कधी सोपा आहे? योग केल्यावर. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. ऐका, खूप महत्वाची खंडनीय. जरी पुत्र शोकू संकल्प, ज्याचा जवान मुलगा मरतो एकुलता एक, त्याची संसाराबद्दलच्या आणि कमावण्याबद्दलच्या अपेक्षा निराश होतात ना. मुलींनी 7व्या अध्यायात सांगितलं, जी संकल्प जळाचा आधार. संकल्पाला पुत्रशोक झाला पाहिजे. संकल्पाची उत्पत्ती वाढली की तृष्णा तृप्त. मौली काय म्हणले? जरी पुत्र शोकू संकल्प. कारण 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं, नाही संन्यस्त संकल्प. संकल्प सोडल्याशिवाय त्याला संन्याशी म्हणताच येत नाही. हा योग सोपा आहे, पण कधी? जरी पुत्र शोकू संकल्पा. संकल्पाची लेकरं मेले पाहिजे. त्याची लेकरं जर जगले, योग तर तिकडेच गेला महाराज. या वर्षाचं त्या वर्षाला ज्ञानेश्वरी उघडणं होत नाही. कारण संकल्प कोणता असतो? सकाळी सकाळी हे काम करायचे, ते करायचे, ते करायचे, रात्री 1:30ला झोपते, होत नाही. मला काय सांगायचं? होत नाही. कारण संकल्प आहे, एखादी प्रतिज्ञा आहे, प्रतिबद्धता आहे, असली पाहिजे. मी नाही म्हणत नाही, सत्याबद्दलचा संकल्पही असला पाहिजे, प्रतिबद्धताही असली. परंतु पुत्रशोक संकल्पाला झाल्याशिवाय योगी लोक महाराज देश सांभाळू नाही, राज्य सांभाळू, त्यांचा जो 1-1.5 तास असतो अभ्यासाचा, ते करतात म्हणजे करतात. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणखी 1.5 तास रोज पूजा करतात. रोज शब्द वापरतोय. त्यावेळेस ते विचार करत नाहीत काय चालू आहे, किती काम आहे दिवसभर. कारण पुत्र शोकू संकल्पा दाखविचार. आपण सामान्य माणसं महाराज कारण सांगतो, म्हणजे असतातही कारण, नाही असं नाही. परंतु एक परिवार सांभाळायचा असतो आपल्या. 20 कोटी 130 कोटीचा परिवार सांभाळून सुद्धा निश्चित असतात. संकल्पाची लेकरं त्यावेळेस ते जवळ येऊ देत नाही. जरी पुत्र शोकू संकल्पा दाख. हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाची धरणी देखी. एकदा का विषय मेले हो, माऊली सांगतायत, विषयाते निमालिया ऐके. विषय एकदा संपले, इंद्रिये नेमाची धरणी देखी. इंद्रियांना नियम लागतात. त्या टायमाला उठायचं त्याच टायमाला उठतात, त्या टायमाला झोपायचं त्याच टायमाला झोपतात, तेवढं खावं तेवढंच खातात.
इंद्रिय एकदा सूत्रात बसले, कारण आतंकवादी तर हे आहेत, आधी सांगितलं ना मागच्या कालच्या श्लोकामध्ये झालं. इंद्रियांना स्वतःच हित जमतच नाही, ते परीक्षेच्या दिवशी झोपत आहे म्हणजे झोपत आहे. परंतु विषय ज्या दिवशी निमतात, संपतात, त्यावेळेस इंद्रिये नेमाची धारणी, त्यावेळेस इंद्रियाला नियम लागतात. आणि इंद्रियाला नियम लागले काय होतं, तरी ही घालून मुके जीवित्वास. मग अंतःकरणाला तृषित करून भटकवणारा जीव पद होत. कोणतं पद होत? जीवपद. जीवित्वाला मुख बनवलं जातं, आत्मपदावरती व्यक्ती वागतो. म्हणून मनुष्यासारख्या दिसणारालाच भगवंत म्हणावं लागतं, कारण इंद्रियांना नियमित केलं. जीवपणाला मुख बनवलं. मुख, आपला जीवपणा उड्या मारता येईल, आत्मपद मुख असते. दोन्हीतला फरक आहे बरं का. नाहीतर समाजाला कसं आहे, आपण रामायणामध्ये भागवतामध्ये सांगतो भगवान चतुर्भुज रूपात प्रगट झाले, लगेच ते आपल्या डोक्यात असतं देव म्हणजे चतुर्भुजच प्रगट होतो. तसं नाहीये. भगवान हे पद आहे, ती व्यक्ती, आकृती, प्रकृती नाहीये, याच्या पलीकडची. तरी ही घालोनी मुके जीवित्वासी, ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी. असं वैराग्य झाल्यानंतर कसं हो, जीवित्व मुकल्यानंतर आणि संकल्पाची लेकरं मेल्यानंतर, तरी संकल्पाची वारी सरे, त्यावेळेस संकल्पाची वारी बंद पडते. कोरोना आल्यानंतर नाही हा, संकल्प सरला त्यावेळेस संकल्पाची वारी बंद पडते. मग काय होतं संकल्पाची वारी बंद पडल्यानंतर? सुखे धृतीची धवळारी बुद्धी ना, दृढ निश्चयाच्या घरी बुद्धी कशी नांदते? सुखानं नांदते. कारण ती काय होते? वैभववान होते. वैभववान बुद्धीचं लक्षण काय? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सकळ सिद्धी. सिद्धी. अशी धैर्यवान धृतीच्या घरामध्ये बुद्धी सुखानं नांदते, जर संकल्पाची वारी संपली असेल तर. आणि संकल्पाची वारी संपणं म्हणजेच वैराग्य. अशा प्रकारे भगवान या ठिकाणी अर्जुनाला सोपं 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 करून सांगतायत. त्यानंतर क्षणेह क्षणेह रूपम परमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंसम्मनः किंचित् विचिन्तेत यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलं ततस्तु नियमेद दत्मन्नेतम्. बुद्धिधैर्या होय वसोटा, मनाते अनुभवाची वाटा. बुद्धिधैर्या होय वसोटा, मनाते अनुभवाची वाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवने. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवने. याही एके परी प्राप्ती आहे विचारी. याही थके तरी आहे विचारी. तीन टके तरी सुपारी आणि काही के. हे न ठगे तरी सोपारी आणि
आता नियमची हा एकला जीवे करावा आपुला. आता नियमची नियमोची हा एकला जीवे करावा आपुला. करावा आपुला. जैसा कृत निश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. जैसा निश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. जरी येतुलोनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. जरी तुले चित्त स्थिरावे तरी काजा काजा आले आले स्वभावे. नाही तरी घालावे मोकलोनी. नाही तरी घालावे मोकलोनी. मग मोकलिले जेथ जाईल तेथोनी नियमची घेऊन येईल. मग ऐसेने स्थैर्याची होईल सावियाची की. बुद्धी धैर्य वसोटा होय वसोटा तरी मनाचे अनुभवाची वाट. बुद्धी आणि धैर्य यांच्यात जर मैत्री जमली ना, यांच्यात मैत्री जमत नाही. अडचण काय होते, मनाला अनुभवाच्या वाटा का खुलत नाही. आपण एखाद्या गोष्टीचं ची बुद्धी आपल्याला संकल्प करते, काय म्हणते, आज आपल्याला इथे इथं जायचंय आणि एवढ्या लोकांना हे चांगलं सांगायचंय. बुद्धी आहे. धैर्य लगेच म्हणते तुझं कोण ऐकणार आहे रे. लक्षात घ्या, तुला कोण विचारतंय. बुद्धी व्यवस्थित सांगते, धैर्य मागं ओढते. आता अनुभव येणार नाही, परंतु बुद्धीनं सांगितलं, धैर्यानं ऐकलं, दोघांची एकी झाली. 25 नाही ऐकतील, 2 तरी ऐकत. मना ते अनुभवाची वाट. त्यावेळेस मनाला अनुभवाच्या वाटा मिळतात आणि मग काय होतं, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. मग हळूहळू हळूहळू अंतःकरणामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते. कोणाची? स्वतःच्या धैर्याबद्दलची आणि बुद्धीच्या कृतनिश्चयाची. आणि आत्मभुवनामध्ये दृढ होतं की नाही, हे काम आपण यशस्वीपणे करू शकतो. याही एके परी प्राप्ती आहे विचार. या एका पद्धतीनं काय आहे, प्राप्तीपर्यंत जाता येतं. अर्जुन विचार कर, हे न ठके बुद्धी आणि धैर्याची युती जर जमच नाही गेली, कधी कधी युती ऐन टाइमला फिसकती. जर असं होऊ लागलं, त्यांची युती जर टिकना गेली, तर काय करावं लागेल. हे न ठके तरी सोपारी आणि ऐके. हे जमत नसेल तर आणखी एक सोपं सांगतो महाराज. ते अर्जुनच नशीबवान आहे, तिथं सोप्यावर सोपं चालू. अर्जुन ह्या दोघांचं जाता आगडं जमना गेलं, एकानंच आहोत वडीत महाराज, दुसऱ्याला फक्त उभं सोबत ठेवायचं. कसं सांगतायत बघा, हा एकला जीवे करावा आपुला. बुद्धीचं धैर्याचं जमना गेलं की एक काम करायचं. काय करायचं? नियमच. ज्ञानेश्वरीला आलं तरी काहीच कळ नाही, धैर्य म्हणाले जाऊन काय फायदा आहे. एकच नियम ठरवायचा, काही कळू की नाही कळू. नियम चुकवायचा नाही, अजिबात चुकवायचा नाही. जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नोहे. असा कृतनिश्चय करायचा की या नियमाच्या बाहेर जायचंच नाही. 6ला जरी चेव आला,
लय झालं तर व्हिडिओ बंद करता येईल महाराज. पण यायचं म्हणजे हा काय आहे? कृतनिश्चय. जीवानं निश्चित केला मग होतं काय? जरी एतुलेनी चित्त स्थिरावे. लक्षात घ्या, आपण ओवीवरच आहे, उदाहरणांचं फक्त प्रयोग कर. जरी एतुलेनी चित्त स्थिरावे, जर या पद्धतीनं चित्त स्थिर झालं हो, तरी काजा आले स्वभावे. तर सहज कुठं येतं? कार्याला येतं, सिद्धीला प्राप्त. तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलून. पण नियम सोडायचा. समजा तरी ते प्राप्तीला येणारच आहे, नाही आलं, कधी कधी नियम केला, प्रयत्न केले, सगळं केलं, यश नाही आलं, दिलं सोडून. परंतु काय म्हणतायत? मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमुची घेऊन. अशा प्रकारची नियम करायची सवय लागलेलं मन रिकाम जरी सोडून दिलं ना, कुठेही जाऊ दे, ते नियमच करतंय मला. तेथून नियमुची घेऊन येईल. प्रत्येक गोष्टीत काही लोकांचे नियम असतात, कारण सवय लागलेली असते. एखादं काम फिसकू द्या ना नियम लागल्यानंतर. आता बघा, ज्ञानेश्वरीला 6ला यायचंय, हा नियम लागू द्या महाराज. किती वाजता जेवायचंय, हा बी नियम लाग. किती वाजता ऑफिसला जायचंय, हा बी नियम लाग. अगोदर आपण कवा बी जेवत होतो, कवा बी उठत होतो, कसंही करत होतो. एक नियम लावला की दुसरा नियम आपोआप समोर उभा राहतो. नियमाची सवय लागते आणि काय होतं? ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची. या पद्धतीनं धैर्य, स्थैर्य, चित्त स्थिर होईल. नियम, इंद्रियांना नियम लागतील आणि यशाच्या वाटा खुलतील. बर का? काय होईल? यशाच्या वाटा खुलतील. त्यामुळं धैर्य आणि बुद्धी यांना एक करण्याचा प्रयत्न करा. नाही जमला तर नियम लावून घ्या. कधी कधी नियम फिसकू शकतात, शक्यता आहे, परंतु नियमाची सवय लागल्यानंतर अनेक कार्य सिद्धीला जाण्याच्या वाटा खोलतात, भगवान म्हणतायत. त्यामुळं अर्जुना, तू नियम लाव. नंतर श्लोक पण तुम्हीच घ्या महाराज. प्रशांत मनस हेन योगिन सुखमुत्तमम् उपैति शांत रजस ब्रह्मभूत कमलकशम् पाठी केतुलेनी एके वे तया स्थैर्याचे निमेळे पाठी केतुलेनी एके वेळे दया स्थैर्याची निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखून अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल तया ते देखून अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल. आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आणि आकाशी दिसे दुसरे ते अब्रजई विरे आकाशी दिसे दुसरे ते अब्रजे विरे तै गगनची का भरे विश्व जैसे गगनाची का भरी विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होये तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होई. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. बघा, भगवान म्हणतायत
पाठी केतुलेनी एके वेळ तया स्थैर्याचे मेळे आत्मस्वरूपाजवळे एके सहज. मनानं नियम केलाय. नियम म्हणजे निश्चय बर का. बुद्धीला कळलं नाही पण निश्चय केला, मी हे काम करणारच आहे आणि ते करू लागलं. एखादी वेळेस फिसकेल, फार तर शक्यता सांगतो, फार तर. परंतु तया स्थैर्याचे मेळे, त्या स्थिरत्वानं आत्मस्वरूपाबद्दल पर्यंत ते निश्चितच येईल यात शंका नाही. कारण काय आहे, नियमावरती स्थिरत्व आहे आणि स्थिरत्व चित्ताचे ते सारजान योग आहे. या स्थैर्य बुद्धीनं मन हे आत्मस्वरूपापर्यंत निश्चितच येईल. व्यावहारिक जीवनातून बघितलं तर यशापर्यंत निश्चितच येईल. योगामध्ये बघितलं आत्मस्वरूपापर्यंत निश्चितच येईल. म्हणजे या दोघांची गाठ पडेलच, कुणाची? बुद्धीची आणि धैर्याची. तया ते देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत. आणि आत्मस्वरूपाजवळ मन आल्यानंतर अद्वैताच्या डोहामध्ये द्वैत बुडून जाईल. आणि हे ज्यावेळेस बुडतं ना, त्यावेळेस महाराज आनंदाचे डोही आनंद तरंग. या अद्वैताच्या डोहात बुडलं पाहिजे. कारण त्यावेळेस काय निर्माण होतं, म्हणून ऐक्य येतं. आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य. ऐक्याच्या तेजानं, एकत्वाच्या तेजानं त्रिलोकाची दारं उघड. तसे बघा, आपल्या घराच्या दार आपल्याला ढकलायला भीती वाटत, त्याच पद्धतीत आपण दुसऱ्याचं उघडू शकतो? नाही उघडू शकत. कारण द्वैत आहे. काय आहे? माझं आणि परकही आहे, व्यवहार आहे. परंतु ज्यावेळेस अद्वैताच्या डोहात द्वैत बुडून जाईल, त्यावेळेस ऐक्य तेजानं त्रिलोकाचे दरवाजे उघडतात. मग तो योगी समस्त विश्वाचा. काय एका घरचा असतो? नाही. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जयविरे. आकाशात वर बघायचं, निळ्याशिवाय जर काही दिसत असेल तर ते काय दिसतं? अभ्र असत, ढग असत. टिकतात का ती कायम? मग सत्य काय आहे? तर आकाश. तसं द्वैताचं अभ्र विरघळून जात. तय गगनीची का भरे विश्व जैस. त्यावेळेस संपूर्ण आकाशामध्ये ब्रह्म रूपी आकाश भरलेलं दिसतं. तैसे चित्तलया जाय. त्या पद्धतीमध्ये चंचल असणार चित्त लयाला जातं आणि चित्त लयाला गेल्यानंतर चैतन्याची आघावे होय. सगळं काय होतं? चैतन्यच होतं. ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. अशी प्राप्ती चा हा सुखाचा उपाय आहे. या पद्धती, दोन पद्धती सांगितल्या, लक्षात घ्या. कोणकोणत्या? धैर्य आणि बुद्धी. या दोन्हींची युती झाली पाहिजे. आणि जर जमच नाही गेलं, कसं आहे, युतीचं सरकार टिकन गेल्यास एकटं चाललं पाहिजे, नाही तर भ्रष्टाचार होत नाही, विकास होत असतो. तसा हा अंतःकरणाचा आत्मिक विकास करण्यासाठी एकट्या नियमाचं सरकार स्थापन करायचं, एकट्या नियमाचं. कारण चंचल जर मन होऊ लागलं, ऐकच नाही गेलं, तर हे तुला करायचंच, एवढे वाजता उठायचंच, हे करायचंच, नियम लावा. बरोबर ते चैतन्यापाशी येतं, यशापाशी येतं. अशा प्रकारे भगवान संत श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. त्यानंतर आपण साहेबांनी घेऊया.
तुम्हीच करा शेअर. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनितिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ